तर आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यातूनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाला आंदोलकांनी काळं फासलेलं आहे। तिथे उपस्थित असणाऱ्या आंदोलकांमध्ये आता सर्व पक्ष एकत्र आहेत। आमची भूमिका अशी आहे, वेळोवेळी गरीब रुग्णाच्या या ठिकाणी येत असतात, यांना पहिली पैशाची मागणी केली जाते, नंतर ऍडमिट केलं जात आहे। हे हॉस्पिटल जे आहे धर्मादाय आयुक्त हॉस्पिटल आहे, इथं कुठल्याही धर्मादाय सेवा या मिळाल्या जात नाहीत। नागरिकांची फसवणूक जाते, भला ढक्के बिल हे लावलं जातं आणि इथल्या रुग्णांना लुटलं जातं। याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावाला काळं बसलेलं आहे। तुम्ही आता काळं फासलेलं आहे, पण अजूनही काही ठोस अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडनं आलेली नाहीये। जर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत जर गुन्हा दाखल केला नाही तर ह्या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशन असेल। तर दीनानाथ रुग्णालयाबाहेर सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। तर एकीकडे सर्व पक्षीय एकत्र आलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत। शिंदे गट तसंच ठाकरे गटाच्या वतीनं सुद्धा इथे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं आंदोलक इथे उपस्थित आहेत आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे। या महिलेच्या मृत्यूला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं जाते। तर आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ही जी नावाचा फलक इथे लावण्यात आलेला आहे त्याला काळं फासण्यात आलेलं आहे। इथे उपस्थित असणारे सर्व आपण बघतोय मोठ्या संख्येनं अनेक राजकीय पक्षांचे लोक आहेत आणि राजकीय पक्षांच्या वतीनं सुद्धा जोरदार घोषणाबाजी होतीये। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तसंच ज्यांच्या वडिलांच्या नावे हे रुग्णालय आहे त्या लता मंगेशकर यांच्या नावाला सुद्धा काळं फासण्यात आलेलं आहे। रुग्णालय प्रशासनानं अजून बाहेर येऊन माहिती देत असताना मात्र जनसंपर्क अधिकाऱ्यांनी इतकीच माहिती दिलेली आहे की आम्ही अहवाल तयार केलेला आहे आणि तो शासनाला पाठवलेला आहे। तुमच्यापर्यंत आलेली माहिती ही पूर्ण नाही, दिशाभूल करणारी आहे असं सुद्धा यावेळेला म्हणण्यात आले। मात्र 10 लाख रुपयांची मागणी ही तुमच्याकडनं करण्यात आलेली होती का या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। दुसरीकडे आपण बघतोय पोलीस प्रशासन सुद्धा तिथे दाखल झालेलं आहे आणि आजच्या आजच पोलीस तिथल्या सीसीटीव्हीची सुद्धा तपासणी करणार आहेत। त्यामुळे सध्या इथे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जो फलक आहे त्या फलकाला हे काळं फासण्यात आलेलं आहे। तसंच लता मंगेशकर यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या वडिलांच्या नावे हे रुग्णालय सुरू झालेलं होतं, त्या लता मंगेशकर यांच्या नावाला सुद्धा हे काळं फासण्यात आलेलं आहे। ठाकरे गट तसंच शिंदे गट इथे आक्रमक झालेला आहे आणि सध्या काँग्रेस पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत आणि जोरदार आंदोलन होतंय। या रुग्णालयाची मान्यता रद्द करावी अशी एकीकडे मागणी ही जोर धरताना पाहायला मिळते। तर पोलिसांच्या वतीनं या संपूर्ण परिसरामध्ये आणि रुग्णालयाच्या आतल्या भागात जाऊन सुद्धा पाहणी केली जाणार आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा पाहणी केली जाणार आहे। तशा स्वरूपाची माहिती ही पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे मंगेशकर रुग्णालयामध्ये बाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे। तर रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा सुद्धा जबाब हा आजच्या आजच घेतला जाणार आहे आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा अहवाल हा आरोग्य खात्याला दिला जाणार आहे। तर सध्या आम्ही अहवाल एक प्राथमिक स्वरूपाचा दिलेला आहे, अजून अहवाल जाईल अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे। म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे। ट्रस्टी जर गावले तर ट्रस्टीला काळं फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। नावाच्या पाठीला काळं फासलं तुम्ही आता हा निषेध व्यक्त केलेला आहे। त्यांनी काळं कृत्य केलेलं आहे, काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही नावाला काळं फासलेलं आहे। हे रुग्णालय जे आहे या रुग्णालयाचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते, बाकी कोणी उतरू शकत नाही। 302चा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही। तर पतित पावन संघटनेच्या वतीनं हे आंदोलन झाल्याचं सांगण्यात येतं। एकीकडे आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक सुद्धा आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आलेले आहेत आणि अनेकांनी इथे आंदोलनाचं उग्र रूप धारण केलेलं पाहायला मिळतंय। शिंदे गट तसंच ठाकरे गटाचे शिवसैनिक सुद्धा इथे मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत आणि महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं एकच मागणी वारंवार केली जाते। अतिशय कमी दरामध्ये अत्यल्प दरामध्ये दीनानाथ रुग्णालयाला
लीजवरती भाड्यावरती ही जमीन देण्यात आलेली आहे, मग तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी का होते असा सवाल हा वारंवार केला जातोय। एका महिलेच्या मृत्यूनंतर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली अधिक माहिती ही समोर येऊ लागलेली आहे।